श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 19 रावणाचा पराजय. ओम श्रीराम. लक्ष्मण आणि सुग्रीव रावणासमोर युद्धासाठी तयार झाले आहेत. तिथे मग लक्ष्मण रावणास शब्दांनी घायाळ करतो. तेव्हा रावण क्रोधित होऊन ब्रह्मशक्तीचा वापर करतो. या ब्रह्मशक्तीचा अवमान करू नये म्हणून लक्ष्मण ती ब्रह्मशक्ती स्वतःवर घेतो व त्यामुळे बेशुद्ध पडतो. लक्ष्मण बेशुद्ध पडलेला पाहून रावण त्याला उचलून लंकेत घेऊन जावे असा विचार करतो. परंतु रावणास लक्ष्मणाचा देह उचलला जात नाही. तेवढ्यात तिथे हनुमंत येतात व रावणास एक मुष्टीप्रहार करतात. त्यामुळे रावण बेशुद्ध पडतो, परंतु लगेच शुद्धीवर येतो, कारण तो स्पर्श हनुमंतांचा होता. मग लक्ष्मण सुद्धा शुद्धीवर येतो. तेवढ्यात तिथे श्रीराम प्रभू येतात. श्रीराम आणि रावणाचे युद्ध सुरू होते. श्रीराम रावणास त्राही त्राही करून सोडतात. रावणाची ती केविलवाणी स्थिती पाहून श्रीराम रावणास सोडून देतात. रावण मग लंकेकडे निघून जातो. मात्र श्रीराम प्रभू जाता जाता रावणाचा मुकुट तोडतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासातील या अंतरंगातील युद्धभूमीवर आता ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण जीवासह म्हणजे सुग्रीवासह त्या अशुद्ध अहंकारासमोर म्हणजे रावणासमोर उभे ठाकले आहेत. ते दिव्यमन आपल्या दिव्यवाणीने त्या अशुद्ध अहंकाराला हतबल करत आहे. मग तो अशुद्ध अहंकार त्या दिव्यमनावर ब्रह्मशक्तीचा प्रयोग करतो. त्यामुळे ते दिव्यमन स्तंभित होते. त्यानंतर तो अशुद्ध अहंकार त्या दिव्यमनाला आपल्या अहंतेच्या बळावर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला माहीत नसते की अदिव्य आणि अशुद्ध असलेला अहंकार त्या दिव्यमनाला कसा काय ताब्यात घेऊ शकतो. मग तिथे अचानकपणे प्राण उपस्थित होतो व प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या चैतन्यमय स्पंदनाने त्या अशुद्ध अहंकाराला भानरहित करतो. परंतु तो अशुद्ध अहंकार लगेचच भानावर येतो, कारण ही स्पंदने त्या सोहम साधनेने चैतन्यमय आणि बलवान झालेल्या प्राणाची असतात. मग तिथे ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम स्वतः त्या अशुद्ध अहंकारासमोर उपस्थित होतात व त्या अशुद्ध अहंकाराची खिल्ली उडवतात व त्याच्या अहंतेचा सिरपेच तोडून टाकतात. आता आपण थोडक्यात याचे सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावणाच्या समोर सुग्रीव आणि लक्ष्मण युद्धासाठी उभे ठाकले आहेत. लक्ष्मण रावणाला शब्दांनी घायाळ करतो.
त्यामुळे रावण चिडतो आणि लक्ष्मणावर एका ब्रह्मशक्तीचा वापर करतो. त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडतो. लक्ष्मण बेशुद्ध पडलेला पाहून रावणाला असं वाटतं की याला उचलून घेऊन लंकेत घेऊन जावं, म्हणजे तो आपल्या ताब्यात राहील आणि राम मग युद्ध थांबवेल. परंतु लक्ष्मणाचा देह रावणाला उचलला जात नाही. तेवढ्यात तिथे हनुमंत येतात. हनुमंत एक मुष्टीप्रहार रावणाला मारतात. त्यामुळे रावण बेशुद्ध पडतो, परंतु लगेच शुद्धीवर येतो. कारण हनुमंतांचा हा जो स्पर्श आहे ना, तो चैतन्यमय आहे. त्यामुळे त्याने अहित किंवा अनहित होणार नाही. त्यामुळे रावण लगेच शुद्धीवर येतो. त्यानंतर मग तिथे स्वतः श्रीराम युद्धास येतात आणि श्रीराम आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. श्रीराम रावणाला त्राहीमाम करून सोडतात. रावण वैतागतो. त्याची ती अशी अवस्था झालेली पाहून श्रीराम त्याला सोडून देतात. मात्र जाता जाता रावणाचा मुकुट श्रीराम एका बाणाने तोडतात. ही झाली कथा. आता हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे साधकाच्या या अंतरंगातील युद्धभूमीवर हे सगळं अंतरंगात चाललेलं आहे. आता ही कथा झाली, परंतु साधकाच्या दृष्टीने त्याचं हे सगळं रामायण त्याच्या अंतरंगामध्ये घडते. त्याच्या या अंतरंगाच्या युद्धभूमीवर आता ते जीव आणि दिव्य मन त्या अशुद्ध अहंकारासमोर उभे आहेत. दिव्य मन, दिव्य मनाची दिव्य वाणी, त्या वाणीने त्या अशुद्ध अहंकार हतबल होतो. कारण ती वाणी दिव्य असते. मात्र अशुद्ध अहंकार हा आपल्या एका शक्तीचा प्रयोग त्या दिव्य मनावर करतो. दिव्य मनावर त्या शक्तीचा काहीच परिणाम होणार नसतो, परंतु ती जी शक्ती असते ती दैवी असते. त्यामुळे तिला सन्मान द्यायचा म्हणून दिव्य मन भानरहित होतं. ते भानरहित झाल्यानंतर अशुद्ध अहंकार त्या दिव्य मनाला स्वतःच्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करतो. अशुद्ध अहंकाराचं हेच सर्वस्व आहे बा. तो सगळ्या जीवासहित, मुळात जीवाच्या ताब्यात ही सगळी मंडळी आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सगळी संपूर्ण जी अंतरंगातली सगळी जी प्रक्रिया, इंद्रिय, संस्था ज्या सगळ्या आहेत ना, त्या सगळ्या जीवाच्या ताब्यात असतात. परंतु हा अशुद्ध अहंकार जीवावर सुद्धा कब्जा मिळवतो. त्यामुळे तो या दिव्य मनाला सुद्धा कब्जात घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या अशुद्ध अहंकाराच्या हे लक्षात येत नाही की हे दिव्य मन आहे, हे चैतन्यमय आहे, हे शक्तिशाली आहे. ते अशुद्धपणाने आणि अहंकाराने आपल्या ताब्यात येऊ शकत नाही. मात्र तिथं तेवढ्यामध्ये प्राण उपस्थित होतो आणि तो प्राण आपल्या चैतन्यमय स्पंदनाने त्या अशुद्ध अहंकाराला भानरहित करतो. मात्र तो अशुद्ध अहंकार लगेच शुद्धीवर येतो. कारण ही जी स्पंदनं आहेत ही सोहम साधनेने चैतन्यमय आणि बलवान झालेली प्राणाची असतात. त्यामुळं त्याच्यापासून वाईट असं काहीच घडणार नाही ना. त्यामुळे तो अशुद्ध अहंकार शुद्धीवर येतो. म्हणजे पहा, इथे चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात वाईट व्यक्ती जरी आल्या तरी चांगल्या व्यक्तींचा त्या वाईटावर परिणाम होतो. इथे तेच घडले. म्हणजे पहा, इथे अशुद्ध कथेमध्ये रावण लक्ष्मणाचं देह उचलून नेण्याचा प्रयत्नात असतो. तिथे हनुमंत येतात आणि एक मुष्टीप्रहार मारतात. परंतु रावण लगेच शुद्धीवर येतो. का? जर हनुमंत शुद्ध आणि चैतन्यमय असतो, त्यांचा जरी प्रहार बसलेला असतो तो प्रकाशमय चैतन्यमय असतो. त्यामुळं रावण मूर्छित पडतो पण लगेच सावध होतो. साधकाच्या दृष्टीने साधकाचा जो प्राण आहे तो चैतन्यमय झालेला आहे, प्रकाशमय झालेला आहे. साधनेने, भक्तीने तो त्याने ऊर्ध्व झेप घेऊन आत्मस्वरूप सद्गुरूंच्या हृदयात शिरलेला आहे. त्यामुळे हा अशुद्ध अहंकाराला त्याचा स्पंदनांचा स्पर्श झाला तरी अशुद्ध अहंकाराचा विनाश होत नाही. अशुद्ध अहंकार थोड्या वेळासाठी भानरहित होतं. म्हणजेच आपण बाह्य अंगाने किंवा बाह्य जीवनात जर पाहिलं तर एखादी चांगली व्यक्ती, संत पदाला गेलेली, शुद्ध साधक, अशा व्यक्तीच्या संपर्कात जरी एखादी वाईट व्यक्ती आली ना तरी त्या चांगल्या व्यक्तीच्या त्या चैतन्याचा, त्या साधनेचा, त्या प्रकाशाचा, त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा
ह्या वाईट माणसाच्या निगेटिव्ह एनर्जीवर परिणाम होतो आणि तो वाईट मनुष्यसुद्धा सुधारतो. निदान तेवढ्या काळापुरता तरी त्याच्या अंतरंगातलं वाईट पण बाजूला कुठेतरी निघून गेलेलं असतं. म्हणजे आपण जर नीट विचार केला तर बघा, अशी काही चैतन्यमय स्थानं असतात, आपण तिथे गेलो ना की आपण आपल्यातलं सगळं वाईट पण विसरून जातो. की एवढंच कशाला, आपण आपल्या आश्रमावर जेव्हा जातो, दिव्य जीवन वाटिका आश्रम, तिथे जेव्हा जातो तेव्हा आपल्यातलं वाईट पण तेवढ्या वेळापुरतं निघूनच गेलेलं असतं. आपल्याला तिथे खूप शांती, प्रसन्नता, आनंद, समाधान, चैतन्यमयता, तिथे ध्यान केलं तर आपल्याला दिव्य अनुभवसुद्धा येतात. तसंच काही चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात गेलो, आपण जर नेहमी स्वामींच्या संपर्कात जायचो, आपण आपल्याला विसरून जायचो. तसंच चांगल्या व्यक्तीच्या म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीच्या संपर्कात निगेटिव्ह एनर्जी जर आली तर त्या निगेटिव्ह एनर्जीचं परिवर्तन होतं आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. याचं एक छोटंसं आपण जर उदाहरण पाहिलं तर पहा, वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. वाल्ह्या कोळी दरोडेखोर होता. त्याने असं म्हणतात की रामायणात पुराणामध्ये कथा की तो एक व्यक्ती चा मारल्यानंतर एक एक त्याच्या नावाने एक खडा रांजणामध्ये टाकायचे, अशी त्याने 7 रांजण भरलेले होते. अर्थात यामागे आध्यात्मिक दृष्टिकोन वेगळा आहे, आपल्यात त्यात शिरायचं नाही आता. एवढा महापापी जेव्हा नारदांच्या संपर्कात आला, नारद महर्षींना त्यांनी अडवलं आणि आता नारद महर्षींना मारणार, तेव्हा नारद महर्षी म्हणाले, थांब थांब, लगेच घाई करू नको, तू मला मारू शकतोस, काही हरकत नाही, परंतु मी तुला 1-2 प्रश्न विचारतो, त्याची फक्त मला उत्तर दे. तर हा म्हणे, विचार. तर म्हणे, तू जी ही एवढी पापं केली आहेस, करतोयस, तर ही कोणासाठी करतो? तर त्याने सांगितलं, माझ्या परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी. मग तुझा परिवार, तुझं कुटुंब या पापात सहभागी आहे का? तो म्हणे, हो, कारण मी त्यांचं पालनपोषण करतो. म्हणे, एक काम कर, तू तुझ्या घरी जा आणि त्यांना विचारून ये की तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? तर तो वाल्ह्याकोळी म्हणतो की तुम्ही फार हुशार आहात, म्हणजे मी घरी निघून जाईन, तुम्ही पळून जाल. तर म्हणे, एक काम कर, मला ह्या झाडाला बांधून ठेव आणि तू जाऊन ये. तो वाल्ह्याकोळी तसा करतो, नारदांना झाडाला बांधतो, घरी जातो आणि आपल्या बायका मुला सगळ्यांना विचारतो की तुम्ही माझ्या पापात सहभागी आहेत का? तेव्हा घरचे विचारतात की तू काय पाप करतोय, आम्हाला काहीच माहीत नाही. तू पैसे आणून देतो, धन आणून देतो, त्याच्या जीवावर आम्ही जगतो, ते तुझं तू कर्तव्य आहे. तुझं काय पाप करत असेल त्यात आम्ही सहभागी होण्याचं कारणच नाही. आणि मग तो जो धक्का बसतो वाल्याला आणि तो येतो, नारदांना सोडतो आणि साष्टांग नमस्कार घालतो. आणि मग नारद महर्षी त्याला राम मंत्र शिकवतात. तोही त्याला नीट म्हणता येत नाही. तो मरा मरा मरा, पण ते मरा 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 म्हणतानाच राम राम होतं आणि त्या वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी तयार होतात. आणि ते वाल्मिक ऋषी राम जन्माला येण्याच्या अगोदर, हजारो वर्ष अगोदर रामायण लिहितो आणि त्या रामायणाप्रमाणे रामांना वागावं लागतं, वर्तन करावं लागतं. एवढी महान परिवर्तन वाल्ह्याच्या होऊन वाल्मिक ऋषी होतात. म्हणजेच चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात जर वाईट व्यक्ती गेली तर तिचंही परिवर्तन होतं. याचं हे एक उदाहरण. अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे त्याच्या अंतरंगातली जी अशुद्धता आहे ती शुद्धतेमुळे निघून जाते, तिचं रूपांतरण होतं, तिचं परिवर्तन होतं. इथे कथेमध्ये हनुमंतांच्या मुष्टीप्रहाराने रावण मरत नाही, थोडा वेळ बेशुद्ध पडतो पण लगेच जागेवर होतो, कारण ही शुद्ध एनर्जी होती. साधकाच्या दृष्टीने शुद्ध झालेला, चैतन्यमय झालेला प्राण जेव्हा अशुद्ध अहंकाराच्या स्पर्श करतो किंवा स्पंदनं त्याला जाऊन भिडतात, तेव्हा काही काळाकरता तो बेशुद्ध पडतो. म्हणजेच तो तेवढ्या काळापुरता शुद्ध होतो आणि तो मात्र त्याचा विनाश होत नाही. म्हणजे चांगल्या व्यक्तीच्या, पॉझिटिव्ह एनर्जीच्या, शुद्ध सात्विक शुद्ध शक्ती असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर वाईट व्यक्ती आल्या तर त्यांचंही परिवर्तन होतं. म्हणून संत मंडळी या जगाच्या कल्याणासाठी झटतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती नाना परी. तसं ही संत मंडळी पॉझिटिव्ह असतात. म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावं, सद्गुरूच्या सत्संगात जावं, चांगल्या व्यक्तीच्या सत्संगात असावा, चांगल्या व्यक्तीशी सुसंवाद साधावा, आध्यात्मिक सुसंवाद साधावा. म्हणजे आपल्यातल्या वाईट शक्ती, वाईट ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू बाहेर पडून आपणही त्यांच्यासारखे होऊ शकतो. म्हणून सत्संगाला या अध्यात्म क्षेत्रात खूप 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 मोठं महत्त्व आहे आणि हेच या कथेचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.